नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार दिवसांदिवस अधिक जोर धरताना दिसतोय। जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय असा स्पष्ट संदेश देत शिवसेनेच्या मशाल या निवडणूक चिन्हावर उभ्या असलेल्या सौ अनिता सागर निकाळे यांना नागरिकांकडून मोठा व वाढता पाठिंबा मिळतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांचे हक्कांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ता सागरभाऊ निकाळे यांच्या पत्नी सौ अनिता सागर निकाळे या प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक रिंगणात उतरले असून पक्षासह प्रभागातील नागरिकांसाठी त्यांना भक्कम पाठिंबा दर्शविलाय। आपल्या प्रभागात आपलाच हक्काचा माणूस हवा, ज्याला प्रभागातील समस्या, विकास कामांची कमतरता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा अचूक माहिती अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते। सौ अनिता सागर निकाळे या सातत्याने जनसंपर्कात राहणाऱ्या गरजूंना तत्पर मदत करणाऱ्या आणि धावपळ करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित असून त्याच विश्वासावर त्या निवडणूक लढवित आहे। प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत नागरी सुविधांबाबत ठोस आणि परिणामकारक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। विकास हा केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। या प्रचाराला विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळाचा मोठा पाठिंबा लाभतोय। एकता मित्र मंडळाचे संस्थापक अमोल निकम, नाशिक जिम असोसिएशन व नाशिक जिल्हा पॉवर लिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे, संतोष अण्णा हटकर, जावेद सय्यद, वीरेंद्र सोनवणे, माजिद पटेल, समर्थ मुठा, योगेश सोनवणे आदींनी उघडपणे सौ अनिता सागर निकाळे यांना पाठिंबा जाहीर केलाय। एकता मित्र मंडळाकडून सागर निकाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत धावपळ करणारा, लोकांना मदत करणारा आणि प्रभागाचा विकास करू शकणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सौ अनिता सागर निकाळे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलाय। प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातूनच होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना अधिक व नैतिक पाठबळ देण्यात आले। विशेष म्हणजे एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या घरून डबे आणून अत्यंत निष्ठेने व उत्साहात सौ अनिता सागर निकाळे यांचा प्रचार करत असल्याचं चित्र सध्या प्रभागात पाहायला मिळत आहे। जनतेच्या हक्कासाठी, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छ पारदर्शक कारभारासाठी शिवसेनेची मशाल पुन्हा पेटवूया असे आवाहन यावेळी करण्यात आले। येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर बटन दाबून सौ अनिता सागर निकाळे यांना विजयी करावे असे कळकळीचे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025-26 या वर्षी ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आमचे गोसावाडी परिसरातील, माणिकनगर, भैरवमाळा या परिसरातील समाजसेवक सागर निकाळे यांच्या पत्नी अनिता निकाळे या आमच्या ताईच या वॉर्ड क्रमांक 21 अ मधून उमेदवारी करीत आहे व त्यांचे जे पती सागर निकाळे हे ह्या प्रभागामध्ये सतत कोणाच्या ना कोणाच्या कामे येत असतात आणि सुखदुःखात येत असतात। काही हॉस्पिटलची कामे, काही सामाजिक कामे, काही आर्थिक कामे अशा सर्वांच्या मदतीला धावून जात असतात। तर आमच्या एकता मित्र मंडळ गोसाईवाडी या मंडळाच्या वतीने व गोसावाडी या परिसराच्या वतीने आम्ही हा निर्णय घेतला का एवढं धावपळ करणारा हा कार्यकर्ता आहे, सगळं करणारा धावपळ करणारा कार्यकर्ता आहे, सर्व हे सामाजिक कार्य करणारा, लोकांना मदत करणारा हा कार्यकर्ता आहे आणि हा ह्या प्रभागाचा काही विकास पण करू शकतो। या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगून त्यांच्या पत्नीला आपण इथं SC वॉर्ड मध्ये महिला राखीव पडल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी आमच्या मंडळाच्या वतीने व गोसावाडी परिसराच्या वतीने आणि प्रभागाच्या वतीने आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि पक्षाने आम्हाला तिकीट पण दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं अनिता सागर निकाळे ही आमचे उमेदवार उभे आहेत। तर ह्या पूर्ण परिसरातून व एकता मित्र मंडळाकडून त्यांना आम्ही आर्थिक मदतही केलेली आहे आणि आर्थिक मदत करतानंतर आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी पण आहे आणि सोबत पण आहे आणि राहणार पण आहे असं आमचं एकता मित्र मंडळाच्या वतीने त्यांना आणि गोसावाडी परिसराच्या वतीने जाहीर पाठिंबा व त्यांच्या या कार्याला असंच पुढे नेण्याकरिता प्रभाग क्रमांक 21च्या सर्व नागरिकांनी मतदान रूपी त्यांना आशीर्वाद द्यावे
व भरभरून मतदान द्यावे असे आमचे एकता मित्र मंडळ गोसाईवाडी परिसराच्या वतीने सर्व गोसाईवाडीच्या मतदारांना आव्हान आहे और कळकळीची नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.